12 वर्षाचे पोरं असतील, 20 वर्षाचे पोरं असतील, छोटे मोठे, त्यांना रक्तबंबाळ करून मारण्यात आलेलं आहे. सरकार जी करतंय कंटिन्युअसली कॉन्स्टिट्यूशन वरती वार करतंय. माझं फक्त एवढं म्हणणं आहे, जे नवीन युथ आहे यांनी याच्यामध्ये भरकडू नये आणि आपलं जे मांग आहे ती मांग वरती ठाम राहावे. या ठिकाणी एक डोंबिवलीकर सिद्धेश बाविस्कर या ठिकाणी आपला एक त्यांना हे आपला या ठिकाणी डोंबिवलीकर म्हणून या ठिकाणी आपलं मत व्यक्त करतायत, मनोगत मांडतायत. जय भीम. माझं नाव सिद्धेश बाविस्कर. काल आपण हजारो व्हिडिओ बघितले ज्याच्यामध्ये 12 वर्षाचे पोरं असतील, 20 वर्षाचे पोरं असतील, छोटे मोठे, त्यांना रक्तबंबाळ करून मारण्यात आलेलं आहे. आणि ही छोटी गोष्ट नाहीये सरकारकडून. ओके, आज आम्ही सुद्धा स्टुडंट आहोत. उद्या आम्हाला एवढा मोठा प्रश्न पडतोय गोष्टींना घेऊन की कसं करायचं पुढे. सरकार जी करतंय कंटिन्युअसली कॉन्स्टिट्यूशन वरती वार करतंय. आज तिकडे असणारे स्टुडंट हे तिकडच्या पोलीस पेक्षा जास्त होते, त्यांच्यावरती बॅचेस नव्हत्या. ते नक्की कोण होते याचा प्रश्न आहे का आपल्याकडे, याचं उत्तर आहे का आपल्याकडे. जर उद्या आपण या कॉन्स्टिट्यूशन मध्ये वागलं नाही तर ही गोष्ट पलटू शकते सरकारवरती. अजून सुद्धा आपण या पुस्तकाच्या अंडरमध्ये वागतोय. म्हणून सगळे शांत आहोत, शांततेच्या गोष्टी पालन करत. जर बलाचा वापर केला तर खूप गोष्टी बदलतील, वातावरण पूर्ण बदलेल. सरकारने झुकावं, नम्र होण्याने काही वाईट होत नाही, काही वाईट होत नाही. फक्त सरकारला या गोष्टीची भीती आहे. जर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला तर त्याच्या पुढे बरेचसे मंत्री वगैरे सगळ्यांना कंटिन्युअसली राजीनामा द्यावा लागेल. कारण की आपण आज जे माग करतोय ती अकाउंटेबिलिटीची माग करतोय आणि ही सरकार पूर्णच्या पूर्ण एकदम निष्काळजी आहे. काही इमोशन्स, भावना काही नाहीये त्यांच्यामध्ये. आणि आज तिथे सगळे स्टुडंट जाऊन सुद्धा तो धर्मेंद्र प्रधानने इंटरव्ह्यू मध्ये काय सांगितलं की अँटी नॅशनल आहेत. कोणत्या प्रकारे अँटी नॅशनल आहेत. तुमचे तिकडचे पोलीस 12-12 वर्षाच्या पोरींना त्यांच्या छातीवर सगळे कपडे फाडून त्यांच्या छातीवर उभे राहून हे सगळे सोशल मीडियाला व्हिडिओ व्हायरल आहेत. बघितलेत काय बघितले तुम्ही. मग हे सगळी जी जनता आहे ही काय आहे म्हणजे हा प्रश्न विचारायचे नाही काय. जेवढा करावा तेवढा आक्रोश कमी आहे. माझं फक्त एवढं म्हणणं आहे, जे नवीन युथ आहे यांनी याच्यामध्ये भरकडू नये आणि आपलं जे मांग आहे ती मांग वरती ठाम राहावे. अनेक प्रकारे आंदोलन निसटण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये गुंड टाकण्याचे प्रयत्न केले. आपण फक्त आणि फक्त शांततेच्या मार्गाने जातोय, संविधानाच्या मार्गाने जातोय. म्हणून आपण आज काही कोणत्या प्रकारचा गोंधळ वगैरे काही घातलेला नाहीये. याची पोलिसांनी, सरकारांनी, सगळ्यांनी जाणीव ठेवावी. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र.